निवडणुकांचे निकाल हे फक्त जयपराजयाचे आकडे नसतात. ते असतात लोकांच्या मनातल्या भावना, त्यांच्या गरजा आणि त्यांनी व्यवस्थेला दिलेला एक स्पष्ट संदेश. आज आपण मेळघाटच्या निकालाच्या आकड्यांपलीकडे जाऊन तिथल्या मातीचा, तिथल्या माणसांचा कौल समजून घेणार आहोत. ही भूमी आहे मेळघाटची, अमरावती जिल्ह्यात वसलेला, आदिवासी बांधवांसाठी राखीव असलेला मतदारसंघ. या भूमीला एक मोठा समृद्ध इतिहास आहे, पण तितकीच मोठी आव्हानं तिच्या वर्तमानात उभी आहेत. ही केवळ एक राजकीय जागा नाही, तर इथल्या लोकांच्या आशा, आकांक्षा आणि वेदनांचं हे केंद्र आहे. आता हा आकडा बघा, 1,06,859. नोव्हेंबर 2024च्या निवडणुकीतला हा विजयाचा फरक आहे. एवढं प्रचंड मताधिक्य, हा आकडा स्वतःच एक मोठी गोष्ट सांगतोय. पण कोणती? आणि हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. इतका मोठा विजय म्हणजे केवळ एका राजकीय पक्षाचं यश आहे, की तिथल्या समाजाने, तिथल्या व्यवस्थेला दिलेला एक मोठा सणसणीत संदेश आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधणं खूप महत्त्वाचं आहे. चला, राजकारणाच्या आकड्यांमधून थोडं बाहेर येऊया आणि थेट मेळघाटच्या जमिनीवर उतरूया. कारण कोणताही मतदारसंघ मतांच्या बेरजेने बनत नाही, तो तिथल्या माणसांच्या, त्यांच्या कहाण्यांनी बनतो. आधी त्यांची परिस्थिती समजून घेऊ. मेळघाट म्हणजे प्रामुख्याने कोरकू आदिवासी बांधवांचा प्रदेश. इथली जवळजवळ 90% लोकसंख्या त्यांचीच आहे. डोंगराळ भागात एकमेकांपासून दूरवर पसरलेल्या 317 गावांमध्ये हे लोक राहतात आणि त्यांची उपजीविका ती आहे ज्वारी बाजरीसारखी छोटी पोटापुरती शेती. आता हा आकडा पहा, 175. ही 2022 ते 23 म्हणजे फक्त एका वर्षात कुपोषणामुळे मरण पावलेल्या मुलांची संख्या आहे. हा फक्त एक आकडा नाहीये, हा 175 कुटुंबांवर कोसळलेला आघात आहे, त्यांच्या विझून गेलेल्या आशा आहेत. आणि इथल्या समस्या खूप खोलवर रुजलेल्या आहेत. 2018चा आकडा सांगतो की 10,000पेक्षा जास्त मुलं कुपोषित होती. बालमृत्यूदर अत्यंत चिंताजनक होता. आजही रस्ते, वीज, दवाखाने, डॉक्टर आणि शाळा. आपले संविधान सांगतं की प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. हा आपल्या गणराज्याचा पाया आहे. जेव्हा एखादं मूल भुकेने किंवा कुपोषणाने दगावतं, तेव्हा तो केवळ एक अपघात नसतो, तर संपूर्ण व्यवस्थेसाठी तिच्या कर्तव्याची ती एक कठोर आठवण असते. तर या मानवी वास्तवाच्या पार्श्वभूमीवर आता आपण निवडणुकीच्या आकड्यांकडे पुन्हा एकदा वळूया. लोकांच्या ह्या समस्या आणि त्यांनी मतपेटीतून दिलेला कौल यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे? चला तपासूया. मेळघाटमधील राजकारण तसं पाहिलं तर नेहमीच अस्थिर राहिलं आहे. मागच्या 7 निवडणुकांमध्ये लोकांनी वेगवेगळ्या पक्षांना संधी दिली. कधी काँग्रेस, कधी भाजप, तर कधी स्थानिक पक्ष. विजय पराजय अगदी कमी फरकाने व्हायचे. पण 2024मध्ये जे घडलं तो केवळ एक बदल नव्हता, तो एक मोठा राजकीय भूकंप होता. मागच्या 3 निवडणुकांवर नजर टाकली ना की हे चित्र आणखी स्पष्ट होतं. भाजपच्या मतांची टक्केवारी आणि विजयाचं अंतर दोन्हीही प्रचंड वेगाने वाढलंय. 2014मध्ये जे अंतर फक्त 732 मतांचं होतं, ते 2024मध्ये थेट 1,00,000च्या पुढे गेलं. हा इतका मोठा बदल कसा घडला? हा आलेख बघा, ही दरी कशी वाढत गेली आहे हे अगदी स्पष्ट दिसतंय. 2014 आणि 2019च्या तुलनेत 2024चा विजय हा केवळ मोठा नाही, तो अभूतपूर्व आहे. हा निकाल एका मोठ्या राजकीय लाटेकडे, एका मोठ्या बदलाकडे निर्देश करतोय. आतापर्यंत आपण पाहिलं की काय घडलं. आता जरा खोलात जाऊन समजून घेऊया की हे का घडलं. या निकालामागे कोणती सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय कारणं होती. चला याचं विश्लेषण करूया. विरोधी आघाडीने एक चांगला प्रयत्न केला. त्यांनी एका सुशिक्षित व्यावसायिक डॉक्टरला उमेदवारी दिली आणि आरोग्य सेवेचा मुद्दा उचलून धरला. पण त्यांच्या या स्थानिक मुद्द्यांवर आधारित प्रचाराला भाजपने मिशन मेळघाट सारख्या एका मोठ्या राज्यव्यापी विकास योजनेच्या आश्वासनाने उत्तर दिलं. म्हणजे एका बाजूला होतं स्थानिक वास्तव, तर दुसऱ्या बाजूला होतं विकासाचं एक मोठं चित्र. या लढाईला आपण 4 वेगवेगळ्या आघाड्यांवर पाहू शकतो. पहिली आघाडी होती स्थानिक प्रश्नांची, जसं की कुपोषण, ज्याला सरकारने मोठ्या विकासाच्या आश्वासनांनी उत्तर दिलं. दुसरी आघाडी होती उमेदवारांची, जिथे एका स्थानिक डॉक्टरची विश्वासार्हता भाजपच्या मोठ्या संघटित प्रचार यंत्रणेसमोर होती. तिसरी आघाडी होती अस्मितेची आणि चौथी होती स्थानिक विरुद्ध राष्ट्रीय राजकारणाची. थोडक्यात सांगायचं झालं तर हा निकाल केवळ मेळघाटच्या अंतर्गत परिस्थितीमुळे लागलेला नाही, तर मतदारसंघातील स्थानिक वास्तव आणि बाहेरून आलेले राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे राजकीय प्रवाह यांच्यातील संघर्षातून तो घडला आहे. बरं, विश्लेषण तर झालं, पण आता पुढे काय?
या निकालातून शिकून मतदारसंघाची खऱ्या अर्थाने सेवा करू इच्छिणाऱ्या कोणत्याही नेत्यासाठी किंवा पक्षासाठी एक कृतीशील आराखडा कसा असू शकतो त्यावर बोलूया. प्रशासनाची सुरुवात ही नेहमी लोकांच्या समस्यांपासून होते. हा तक्ता बघा. कुपोषण, आरोग्य सेवा आणि रस्ते या लोकांच्या सर्वात मोठ्या आणि गंभीर समस्या आहेत. कोणताही आराखडा या 3 मुद्द्यांना प्राधान्य दिल्याशिवाय यशस्वी होऊच शकत नाही. विश्वास परत मिळवण्यासाठी एक नियोजनबद्ध दृष्टिकोन लागतो. पहिल्या 30 दिवसात प्रत्यक्ष जमिनीवर उतरून सर्वेक्षण करणं आणि आरोग्य शिबिरे आयोजित करणं महत्त्वाचं आहे. यातून लोकांच्या खऱ्या गरजा समजतात. पुढच्या टप्प्यात छोटे प्रकल्प राबवून लोकांना लगेचच दिसणारा बदल दाखवता येतो. आणि शेवटी एक मजबूत स्थानिक संघटन तयार करून हा संपर्क दीर्घकाळ टिकवून ठेवता येतो. दीर्घकाळ टिकणारं नेतृत्व हे फक्त एका गोष्टीवर अवलंबून नसतं. त्यासाठी एक स्पष्ट संदेश लागतो, जो आदिवासींच्या कल्याणावर आणि त्यांच्या मूळ प्रश्नांवर केंद्रित असेल. मतांची विभागणी टाळण्यासाठी एकता लागते. हा संदेश गावागावात पोहोचवण्यासाठी मजबूत संघटना लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिलेली आश्वासनं पूर्ण होतात की नाही यासाठी सरकारला जबाबदार धरणं गरजेचं आहे. लोकांपर्यंत पोचताना विश्वास हाच पाया असतो. भारताच्या नवीन कायद्यानुसार याचा अर्थ असा होतो की लोकांच्या माहितीचा वापर केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी नाही, तर त्यांची सेवा करण्याचा स्पष्ट उद्देशाने, त्यांच्या संमतीने आणि पूर्ण जबाबदारीने केला पाहिजे. हेच नैतिक राजकारण आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण रणनीतीच्या पलीकडे जाऊन प्रशासन आणि लोकसेवेच्या मूळ उद्देशाकडे येतो. आणि हाच तो अंतिम प्रश्न आहे. निवडणूक जिंकणं हे एक बक्षीस आहे का, की लोकांची सेवा करण्याची एक जबाबदारी आहे, जी दररोज दिवस पार पाडावी लागते? याचं उत्तर प्रत्येक लोकप्रतिनिधीने, प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला विचारायला हवं. जर तुम्हाला लोककेंद्रित नेतृत्व करून तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे mgr@blueprintstrategies.ai किंवा तुम्ही 010-4204-1602 या क्रमांकावर फोन करू शकता. राजकारणाच्या पलीकडचा उद्देश.